आणि सेकंड वाला बॅट्समन कोण आहे? ऋग्वेद ना. हां नंदेश बघते भाई पहिला नंदेश मोबाईल स्टोरी कॅमेरा सेट करतो. नया मैच डाला क्या आपने? डालो जल्दी जीते. आहे माझगाव ना. साईज आउट यंग माझगाव आणि साईज आउट. साईज सालवी ना. साईज सालवी सालवी आहे. टॉस पण जिंकताय. कौन सा भी डालता हूँ. सिंगल बॅट रन ना. वाईड चार जाऊ दे. थोडी शांतता चांगली वाटते कॉमेंट्रीच्या जागी. जाऊ दे असं व्हॉइस गेला. आला आला भाऊ आला. ठीक आहे. बॉलर नेम विचारा होतं. बॉलर नेम काय म्हटलं मला बोल. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू. उठ उठ उठ. बोलली तर इथे राय स्कोर आले. त्याला इथे बसून तुम्ही तिकडे बसेल चालेल का? मला स्कोरिंग तिकडे बरोबर आहे. हां एक काम कर, थोडं मागे बसतो मी, म्हणजे मला बघून पण बोलता येईल थोडं. बस त्याला दिसेल असं त्याला सांगत जा फक्त. तर चालू असलेला सामना आपण पाहतो. दोन
चांगल्या संघांमध्ये एका बाजूला जर आपण पाहिलं क्षेत्ररक्षण करणारा संघ साई सावली संघ सांताक्रूज येथील एक मातब्बर संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला या येणाऱ्या जनरेशनच्या काळामधील म्हणजे बॉक्स क्रिकेटमधील खूप चांगली छाप सोडली आहे 1-2 वर्षात वियंग प्रकार माझगाव आणि काय कमालीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. तर ऋग्वेदच्या नावाची चर्चा देखील आहे. यंदाच्या वर्षामध्ये खूप चांगलं क्रिकेट त्यानेही हाताळलं आहे. सागर आणि ऋग्वेद हे 2 फलंदाज क्रीजमध्ये यावेळी कट करण्याचा प्रयत्न चुकीचा फुटवर्क तिथे वापरला जात आहे कारण ओव्हरपिच चेंडू होता. इथे मात्र ऋग्वेदला मेरिटवर क्रिकेट खेळावं लागणार आहे. डॉट चेंडू खूप चांगली गोलंदाजी गोलंदाज देवेश यावेळी फुटवर्कचा वापर केला आहे परंतु क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. 1 धाव तर तिथे सहजरित्या मिळणार आहे. धावसंख्येचा धावफलक 7 या धावसंख्येवर प्रथम फलंदाजी करीत असताना वियंग प्रकार माझगाव संघ संघ नक्कीच म्हणजे यंदाचं वर्ष त्यांनी गाजवलं. अनेक मातब्बर संघांना त्यांनी धक्के सुद्धा दिलेत. जर सिद्धी प्रकार स्पर्धेचा जर इतिहास पाहिला तर यंदाच्या वर्षातील ते उपविजेते देखील ठरले आहेत. म्हणजे एक खूप चांगली कामगिरी आणि एक उभरता संघ एक डार्क हॉर्स संघ म्हणून ज्याची ओळख मिळवण्यात हा संघ यशस्वी झाला आहे. सुरुवातीच्या काही वर्षात तो हा संघ अडखळला जाऊ होता परंतु आपल्या खेळाडूवर त्यांनी विश्वास ठेवला. चांगली संघबांधणी त्यांनी केली आणि त्याचं फळ मात्र त्यांना उशिरा का होईना आता हळूहळू मिळतंय. सागर निवाते वडाळ एक्सप्रेस गोलंदाजी करताना आपण त्यांना ओळखला जातो परंतु हल्लीच्या काळात या खेळाडूने फलंदाजीत वेगळी छाप पडली आहे. त्यालाही आपण पाहू शकतो. ऋग्वेद एक वियंग प्रकार संघाचा एक वन ऑफ द ग्रेट बॅटर असं नाव मिळवण्यात तो यशस्वी झाला आहे. पाहूया या मात्र जोरदार हिट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे हुकला जातोय. तर नक्कीच आज सकाळच्या 17पासून ही खेळपट्टी जी आहे ती गोलंदाजाच्या नक्कीच प्रेमात पडली आहे कारण अनियमित बाउन्स कधी चेंडू खाली बसतो तर कधी उसळी घेतो. 1 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे. 8 या धावासंख्येवर संघर्ष करतो. इथे एक्स्ट्रा कव्हरेजमध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण 1 धाव इथे परिपूर्ण केली जाते. 2 षटकांचा खेळ होतो इथे समाप्त आणि वियंग प्रकार माझगाव संघ जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर प्रथम फलंदाजी करीत असताना एका गड्याच्या मोबदल्यात. तर माझगाव विभाग जर हा ओळखला जातो मुंबई करता तर सर्वात मोठं बंदर BPT कॉलनीज आणि तदनंतर मात्र मुंबईतून परदेशी जाणारा जो मालाची आयात देवाणघेवाण होत असते ते माझगाव बंदरापासून होत असते. जे देशाच्या संरक्षणाकरता जे काही पाणबुडी उभारल्या जातात ते ठिकाण माझगावची अजून एक ओळख म्हणजे तेथील एक गोविंदा पथक माझगाव ताडवाडी हा प्रभाग या विभागाकरता ओळखला जातो. हे ब्रिटिशकालीन स्थानक आहे. डॉकयार्ड रोड आणि तदनंतर मात्र त्याचा ईस्ट आणि वेस्ट झोन माझगाव विभाग म्हणून ओळखला जातो. त्यानंतर सांताक्रूजचा परिसर जर पाहिला तर मुंबईमधील आंतरराष्ट्रीय विमानतळ या विभागात आढळलं जातं. भारतामधील सर्वात मोठी स्पर्धा सुप्रीमो चषक याच विभागात खेळवली जातं. तर यंदाचा सुप्रीमो चषक 10 एप्रिल महिन्यात आणि पारितोषिकाची रक्कमही वाढली आहे. 10 ते 12 लाख असं पारितोषिकाचं स्वरूप असेल. 11ही खेळाडूंना बाईक्स आहेत यंदाच्या सुप्रीमो चषकामध्ये. मालिकावीराला 4 व्हीलर तर असतेच परंतु या स्पर्धेचं यावर्षीचं आकर्षण आहे 11 खेळाडूंना बाईक्स मिळणार आहेत. अशी एक जाहिराती मी कालच्या दिवसात पाहिली. वळूयात आपण पुढच्या षटकाकडे. 3रं षटक हाताळण्यास यावर मात्र ऑफस्टिकच्या बाहेर पंच विघ्नेश वाईट घोषित करतात. धावसंख्येचा धावफलक आपण पाहू शकता. किती झालं 10 अशी धावसंख्या. पुढे सरसन मारलेला असा फटका सुरेख असं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळते. या मैदानात तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल कारण सी टाईपचं मैदान आहे. थोडंसं उथळ आणि समतल असं मैदान आहे त्यामुळे चेंडूचा बाउन्स कॅरी करणं ही एक परीक्षा असते या मैदानात. तुम्ही जेव्हा तुम्ही क्षेत्ररक्षण करणार त्या दृष्टीने साई सावली संघ इथे खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. गोलंदाजी खूप चांगल्या प्रमाणात करतोय. म्हणजे पूर्णतः धावा रोखल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही आहे कारण 2 मातंबर फलंदाज आहेत.
यावेळी सूर्य कसा फ्लिक केला, एक धाव तर तिथे सहजरित्या मिळणार आहे आणि त्यालाही माहिती आहे घाई करण्याची कोणतीही गरज नाही आहे. 12 धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकता. ही जी स्पर्धा आहे ती नक्कीच नॅशनल स्पोर्ट्सच्या माध्यमातून प्रसारित केली जाते. नक्कीच या यूट्यूब वाहिनीला नक्कीच शेअर सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला अपडेट्स मिळत जातील. यावेळी मात्र जोरदार हिट केला जातोय. मिड ऑफच्या दिशेला चांगलं क्षेत्ररक्षण, पूर्णपणे दबावात ठेवलं ऋग्वेदला. खरं तर ऋग्वेदची फलंदाजी म्हणजे स्ट्राईक रोटेट करणं आणि कमकुवत चेंडूवर चौकार मारणं ही त्याची खासियत आहे, परंतु तुर्तास तो अपयशी ठरतोय या सामन्यात. या मात्र फुटवर्कचा चांगला वापर केला, चांगलं क्षेत्ररक्षण. मी आधीच म्हटल्याप्रमाणे सांताक्रूझ संघ, साई सावली संघाने प्रभावित केलं या सामन्यात. विशेष करून त्यांचे क्षेत्ररक्षक कमालीचं क्षेत्ररक्षण करतायत. म्हणजे गोलंदाजी करताना एक ज्या होप्स असतात, चांगल्या क्षेत्ररक्षकांची साथ लाभणं, ती साथ लाभते. त्यामुळे धावा रोखल्यात, बऱ्याच अशा धावा क्षेत्ररक्षणाच्या बळावर रोखल्यात. त्यामुळे आपण एका कमी धावफलक आजच्या दिवसाच्या दृष्टीने विचार केला तर पाहायला मिळतं 13 अशी धावसंख्या. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 5वा चेंडू. यावेळी पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक सागर निवातेकडून इथे मात्र चुकी झाल्या, परंतु चुकीला बॅकअप आलाय. षटकाची होते समाप्ती, तर 3 षटकाचा खेळ होतोय समाप्त आणि धावसंख्येचा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. एक चेंडू शिल्लक आहे, एक चेंडू शिल्लक आहे. थोडीशी चुकी होते, चुकीबद्दल क्षमस्व. धावसंख्येचा धावफलक जर आपण पाहिला तर 13 अशी धावसंख्या. यंगपेकर माझगाव संघ इथे कुठे ना कुठे या दोन्ही बॅटर्सना धावांचा वेग वाढवण्याची गरज आहे. तर धावसंख्या 14 अशी धावफलकावर पाहायला मिळते. थोडंसं करेक्शन केलं जातं इथं. यामुळे अतिरिक्त आपलं प्रतिनिधी इथं असणं गरजेचं आहे, हरकत नाहीये. तर शेवटचा चेंडू याही गोलंदाजाने प्रभावित केला, म्हणजे सुरुवातीच्या 3 गोलंदाजांनी टिचून मारा केला, म्हणजे हात मोकळे करण्याची कोणती संधी दिली नाहीये फलंदाजांना. ठीक जमेची बाब राहिली आहे. शेवटचा चेंडू असेल. या फुटवर्कचा वापर जरूर केलाय. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळते. षटकाची होते समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावफलकावर 15. एक गडी बाद. शेवटचं षटक असतील, शेवटच्या षटकामध्ये धावा जमवणं फार गरजेचं असेल. दोन्ही बॅटर्सकडे चांगला अनुभव देखील आहे आणि यंदाच्या वर्ष 2 बॅटर्सने खरं तर गाजवलंय या संघाकरता. तर त्यांना शांत ठेवण्यात यशस्वी ठरलेत 3 गोलंदाज. खरं पाहायला गेलं तर साई सावली सांताक्रूझ संघ व्यावसायिक गटात फार कमी वेळ खेळतात, परंतु आज या स्पर्धेच्या निमित्तानं खेळताना त्यांनी आगळी वेगळी छाप सोडली आहे आणि प्रभावी मारा केला. परंतु क्रिकेटमध्ये सुरुवात चांगली असून फायदा नाही, शेवट गोड करणं फार गरजेचं आहे. 3 षटक आणि 15शी धावसंख्या. शेवटचं पहिल्या सत्रामधील एक निर्णायक षटक असेल. या षटकामध्ये खूप काही अवलंबून असेल. यंगपेकर माझगाव संघ करता आजच्या या स्पर्धेचा दुसरा दिवस. खुल्या गटातील आजच्या दिवसातला 5वा सामना आपण पाहत आहोत. यामध्ये सूर्य कसा ड्राईव्ह केला, चांगलं क्षेत्ररक्षण. मी आधीच म्हटल्याप्रमाणे क्षेत्ररक्षणही जमेची बाब राहिली आहे साई सावली संघाकरता. ऋग्वेद पूर्णपणे आज थोडासा धावांसाठी संघर्ष करताना दिसतोय. यावेळी लेगस्टिकच्या बाहेर चेंडू पंच घोषित करतात वाईट. एक अतिरिक्त धाव, एका धावेत भर जरूर पडणार आहे. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 16. यावेळी पुन्हा एकदा सूर्य कसा फटका, सूर्य कसं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा फलंदाज रुकवे तिथे मात्र माघारी परतणार आहे धावचीतच्या स्वरूपात. आणि एक मोठी निराशा नक्कीच यंगपेकरच्या डगआउट मध्ये, कारण सी टाईपचं हे मैदान आहे. इथे तुम्हाला चौकार नक्कीच 2 ते 3 मारावेच लागतील, परंतु एकही चौकार मात्र अद्यापर्यंत बसलेला नाही. एक चौकार जरूर सागरने मारलाय,
त्या व्यतिरिक्त असंख्य डॉट चेंडूंचा मारा केला. त्यामुळे कुठे ना कुठे एक मोठा दबाव निर्माण करण्यात यशस्वी ठरलेत साई सावली सांताक्रूझ संघ. यामध्ये सुरेख असा फटका एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खूप चांगला फटका खेळला. एकच धावावर समाधान. या एक धावांनीशी धावसंख्या पुन्हा एकदा सरसावणार आहे. 17 अशी धावसंख्या. साई सावली संघाने काही वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला नाही. एक अचूक टप्पा ठेवला. एक टेस्ट मॅच डिलिव्हरीचा जो टप्पा असतो ना 1-2 मीटरच्या अंतरावर, त्या टप्प्यावर त्यांनी टिचून मारा केला. आपली लेन सोडलेली नाही, त्यांनी लाईन सोडलेली नाहीये आणि त्यांना यश मिळालेली. यावेळी मात्र अपवाद ठरला हा चेंडू. सागरने आपल्या या फटक्यासाठी जागा बनवली आणि बॅकवर्ड पॉइंटला मात्र गोलंदाजाला जागा दाखवली. चेंडू ते सीमारेषा पर चौकार. हा दिलासा देणारा चौकार असेल. 21 अशी धावसंख्या धाव फलकावर. यंग पॅकर माझगाव संघाची गोलंदाजी चा भरणा चांगल्या पद्धतीचा आहे. त्यामुळे कुठे ना कुठे 24च्या पार धावफलक ठेवणं फार गरजेचं आहे आणि तोच प्रयत्न इथे सागर करतोय. सागरचा आजच्या या खेळीमधील हा दुसरा चौकार आहे. त्याने खेळपट्टीवर टिकाव धरलाय. त्यामुळेच की आता मात्र एक सन्मानजनक स्थितीमध्ये दिसतोय. यावेळी पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर सागरने हा चेंडू लेफ्ट केला. एक धाव अतिशय महत्वाची आहे क्रिकेटमध्ये. एकेका धावाला अतिशय महत्व आहे. तेच अधोरेखित इथे होताना यावेळी खूप चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी. अलगट टर्न जरूर देखील झाला तिथे आणि बॉडीला टार्गेट केलं या टर्नने. त्यामुळे कुठे ना कुठे खांदे मोकळे करण्याची संधी सागरला मिळालेली नाही आहे. सागरची ओळख काय तर गॅप बनवणं, फटक्यासाठी जागा निर्माण करणं आणि फटका सजवणं. पायाकडे चेंडू आला तर नक्कीच तो फटका ब्लॉक होतो. तसंच चित्र पाहायला मिळालं. यावेळी मात्र सुरेख असा फटका पाहायला मिळाला. या चौकारांनी चांगला फिनिशिंग टच दिलाय कर्णधार या नात्याने आणि कुठे ना कुठे या 4 धावा निर्णायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. एक खराब अशी सुरुवात जरी झाली होती, शेवट मात्र गोड केलाय. पहिल्या सत्रामध्ये यंग पॅकर माझगाव संघाने आपण यूट्यूब स्क्रीनवर पाहू शकता काय धमाकेदार फटका होता अलॉंग विथ द कार्पेट. आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 27 आणि 28 धावांचं विजयी लक्ष्य असेल साई सावली सांताक्रूझ या संघासमोर. तर नक्कीच आपण पाहत होतो श्री गणेश मित्रमंडळ आयोजित श्री गणेश चषक 2025 हे 5वं पर्व. आणि तुम्हाला सर्वांना माहीत असेल निमित्त काय तर आपल्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती महाराजच्या जयंतीनिमित्त येणाऱ्या 19 फेब्रुवारीला समस्त हिंदू बांधवांनी एक जल्लोषात या जयंतीचा उत्सव साजरा करायचा आहे. तर त्याचं निमित्त ऐकून या 2 दिवस ही स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे आणि खूप चांगला प्रतिसाद देखील मिळाला आहे. कालच्या शनिवारच्या दिवसांमध्ये स्टेशनने या गटातून क्रिस 11 बोरवलीचा संघ अंतिम फेरीत दाखल झाला आहे आणि याचा रविवारचा 16 फेब्रुवारीचा दिवस मात्र खुल्या गटातील संघ मुंबईतील 8 बलाढ्य संघ एकमेकांशी झुंजतील. आजच्या दिवसातील हा 5वा सामना 2 संघादरम्यान रंगतोय. एका बाजूला आपण पाहू शकता साई सावली सांताक्रूझचा संघ, त्यांचा विपक्ष यंग पॅकर माझगाव संघ. फलंदाजी करताना एक सन्मानजनक धावसंख्या जरूर स्कोर बरोबर ठेवले. 28 धावांचं विजयी लक्ष्य असेल परंतु या धावांचा त्यांना बचाव करावा लागणार आहे. तर साई सावलीचा एक प्रतिनिधी फक्त आमच्यापर्यंत पोहोचवा. बऱ्याचशा अशा खेळाडूंची नावं मला माहीत नाही आहेत, तर विनंती असेल.
नक्कीच 31,000 आणि त्याचबरोबरीने 21,000 रोख रक्कम पारितोषिक रकमेची स्पर्धा असलेली रकमेचं पारितोषिक असलेली स्पर्धा श्री गणेश चषक 2025चं हे 5वं पर्व आणि या 5व्या पर्वामध्ये प्रथमतः तर या स्पर्धेचं प्रक्षेपण एन स्पोर्टच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपित केली जाते आणि कालचा दिवस जर पाहिला माहीममध्ये प्लास्टिक क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट आणि ओव्हरआर्म क्रिकेट एकाच वेळी प्रक्षेपित केलं गेलं. तो म्हणजे 15 फेब्रुवारीचा दिवस. माहीम म्हटलं की मुंबई विभागातील 7 बेटांपैकी एक प्रमुख बेट. जर विचार केला मुंबई ही बेटांची नगरी ओळखली जाते. त्यामध्ये कुलाबा आला, माझगाव आला, त्यानंतर शिवडी, त्यानंतर वळवी आला, एक छोटा कुलाबा ज्याला आपण नारिमन पॉईंटचा भाग म्हटला जातो. अशी 7 बेटं मिळून मुंबई शहर बनलं. त्यामधील एक माहीम कोळीवाडा. माहीम कोळीवाडा म्हटलं की 1000 वर्षाचा इतिहास या विभागाला आहे. माहीम म्हटले की माहीमचा हलवा, माहीमचा बाबा फालुदा फेमस आहे खाद्यपदार्थांच्या बाबतीत म्हणायचं गेलं. आणि नुकतंच समुद्र ठिकाणी गेलं तर माहीम सी फूड प्लाझा, म्हणजे तुम्ही मासे खाण्याची जर हौशी असणार तर तुम्ही नक्कीच संध्याकाळच्या सत्र त्या माशांचा आनंद घेऊ शकता, असं हे माहीम आहे. तर नक्कीच या स्पर्धेच्या मंचाच्या माध्यमातून तांडेल किचन्स इथं नक्कीच तुम्ही जर माशांचे खवय्ये असणार तर त्या माशांचा आनंद तुम्ही तांडेल किचन्स या स्टॉलवर, फूड स्टॉलवर घेऊ शकता. तुम्हाला विविध माशांची मेजवानी तिथे एक वाजवी दरात, म्हणजे हॉटेल्सपेक्षा कमी दरात तुम्हाला त्या मासे पदार्थांची अस्सल कोळी मसाल्याने तयार केलेले पदार्थ तुम्ही चाकू शकता. दरम्यान वळवत मैदानाच्या दिशेला 28 धावांचा विजयी लक्ष आणि या 28 धावांचा बचाव करताना सलामीचा गोलंदाज सागर. बॉलरचं नाव काय? तर साई सावली संघ प्लीज आपला एक प्रतिनिधी पाठवा. साई सावली, कारण बऱ्याच खेळाडूंची नावं आम्हाला माहीत नाही आहेत. सुधीर आणि नॉन स्ट्रायकर दिनेश. सुधीर गोलंदाजीसाठी मात्र सुभाष दाखल झालाय. सुधीर आणि दिनेश दोन बॅटर, 7ची सरासरी राखायचं. पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे. तर नक्की सुभाषकडे एक खूप चांगली गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. त्याचा संघ संकटात 28 धावांचा, एक कमी धावांचा बचाव करायचा आहे. पाहावं लागेल त्या धावांचा बचाव ते करतील का. मात्र सूर्यकांत स्क्वेअर ड्राईव्ह केला पहिल्या चेंडूवर. काय कमालीचं क्षेत्ररक्षण, याची खरं तर गरज आहे अंपायर माझगाव संघाला. आणि निरंजनच्या माध्यमातून मात्र काय कमालीचं क्षेत्ररक्षण हाताळलं गेलं आणि तिथे मात्र फलंदाजाला जिथे काहीच गरज नव्हती, कारण लो स्कोर तुम्ही टोटल चेस करतात आणि कोणती कॉलिंग नव्हती. आणि एका सॉफ्ट डिसमिसल आपण पाहू शकता. पहिल्या चेंडूवर गोल्डन डॉगचा शिकार ठरतोय. क्रिकेटमध्ये पहिल्याच चेंडूवर जर तुम्ही बाद झालात तर गोल्डन डॉग, दुसऱ्यावर बाद झाला तर सिल्वर. आणि कोणताही चेंडू न खेळता जर बाद झाला तर त्याला डायमंड डक, म्हणजे नॉन स्ट्रायकर आणि फलंदाज जर रनआउट झाला तर त्याला डायमंड डक म्हटलं जातं. तर गोल्डन डकचा शिकार या मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला जरूर होता, परंतु चेंडू गॅपमध्ये होता थोडा काळ. आणि तिथे धाव घेण्याची तिथे मात्र संधी पाहायला मिळाली. एक धाव तिथे परिपूर्ण केली जाते. धावांचं खातं लेग बायच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. नव्याने आलेला फलंदाज बॅटर स्वानंद. तर दिनेश ऑन स्ट्राईक. नक्कीच चांगली सुरुवात करून देणे फार गरजेचं आहे. मात्र स्टिकच्या बाहेर विंग पेकर माझगाव संघाचा जर विचार केला यंदाच्या हंगामात त्यांचे गोलंदाज खूप फॉर्मामध्ये राहिलेत. म्हणजे बलाढ्य संघाला या गोलंदाजीच्या बळावर हा संघ
अनेक वेळा सरस ठरला. पाहावं लागेल, आज वेगळी परीक्षा आहे त्यांच्यासमोर. याने मात्र स्वीप जरूर खेळाला परंतु चेंडू मैदानाच्या बाहेर. या फटक्याला मात्र बॉक्स क्रिकेटमध्ये स्थान नाही आहे. आणि अजून एक महत्वाचा झटका, या षटकातील हा दुसरा गडी बाद करण्यात यशस्वी ठरतोय गोलंदाज सुभाष. आणि सुभाषने कामगिरी केली झकास, एकदम कडक स्पिन. म्हणजे कोणताही गॅप दिलेला नाहीये किंवा कोणताही चेंडू लूज डिलिव्हरी टाकलेली नाही. एक प्रॉपर लेग टर्न पाहायला मिळाला. फलंदाजाने ते चूक केली, तो ग्राउंडेड शॉट खेळलेला नाही. जेव्हा तुम्ही स्वीप खेळत असता तेव्हा तुम्ही जमिनीलगत खेळणं फार गरजेचं आहे बॉक्स क्रिकेटमध्ये, कारण मार्जिन ऑफ एरर्स फार कमी आहे. लल्ले या टोपण नावाने ओळखला जातो. यावेळी मात्र पायाचा बेट पुन्हा एकदा स्टंपला चेंडू लागला असता तर धावचीत असता नक्कीच. ती संधी हुकली, चांगला थ्रो जरूर केला होता. आणि या ज्या काही धावा झाल्या 2 धावा त्या अतिरिक्त धावा म्हणजे लेग बायच्या स्वरूपात आलेल्या आहेत. त्यामुळे सुभाषने ते मात्र काही टिचून मारा केला, कौतुक करावं लागेल. 3 अशी धावसंख्या धावफलकावर पहिल्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. 2 चेंडूचा मारा अजूनही शिल्लक असेल. 5वा चेंडू घेऊन या पुढे सरसर मारलेला फटका 1 धाव तर तिसऱ्या मिळणार आहे. आणि 1 धावानिशी धावसंख्या 4. या धावसंख्येवर शेवटचा चेंडू असेल या षटकामधील. खूप कमालीचं षटक राहिले. 5 चेंडू जर मारा केला. यावेळी मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, इथे घाई करण्याची कोणतीच गरज नव्हती कारण क्षेत्रीय शक्ती ते मात्र चित्ताच्या चपळाने समोर धावून आले होते. अभिजित अर्थातच अबू दोडके तिथे होते आणि काही कमालीचे एफर्ट्स त्याच्याकडून पाहायला मिळाले. हे फार गरजेचं आहे कारण कमी धावा जेव्हा तुम्ही चेसिंग करत असाल, एक एक धाव एक एक विकेट अतिशय महत्वाची आहे. आणि तेच करीत असताना पूर्णपणे हावी ठरला तर गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. जी सुरुवात हवी होती, अपेक्षित होती, ती सुभाषने करून दिली. आता उर्वरित 3 षटकामध्ये मात्र चांगली कामगिरी त्यांना तशीच चालू ठेवावी लागणार आहे. अभिजित उर्फ अबू या टोपण नावाने ओळखला जातो. अभिजित अबू दोडकेच्या विविध क्लिप्स यूट्यूबवर अवेलेबल आहेत. म्हणजे एक नकलाकार म्हणू शकतो. म्हणजे बॉक्स क्रिकेटमध्ये अबूने खूप जणांच्या नकला केल्या. ते व्हिडिओ प्रसिद्ध आहेत अबूच्या. म्हणजे पराग शिंदेची, रोहनची क्लिप खूप फेमस झालेल्या. तो आता मैदानाकडे लल्ले या टोपण नावाने स्ट्राईक एंडला आपण पाहू शकता. आणि नॉन स्ट्रायकर फलंदाज जर पाहिलं तर मयूर आला आहेत. या 2 फलंदाजावर एक अतिरिक्त जबाबदारी असणार आहे. कुठे ना कुठे तो दबाव जो निर्माण झाला पहिल्या षटकात तो दूर करणं फार गरजेचं आहे. मी आधीच म्हटल्याप्रमाणे ही खेळपट्टी गोलंदाजाच्या थोड्या फ्रेमात आहेत. जर तुम्ही चांगल्या पिचिंगवर गोलंदाजी केली तर तुम्ही कमी धावांचा सुद्धा बचाव करू शकतील. आणि ते दाखवून दिलं आहे खरं तर सुभाषने. पाहावं लागेल. अबू एक अनुभवी खेळाडू आहे बॉक्स क्रिकेटमधील. रॉयल चेंबूर, असल्फा, त्यानंतर स्वतःचा साई सिद्धी संघ या व्यावसायिक संघाकडून वारंवार खूप चांगली कामगिरी केली आहे. 18 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज आहे. यामध्ये सुरेखाचा फटका, चेंडू हवेत जरूर होता परंतु सागरचं चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव तर तिची सहजरित्या मिळणार होती. सागर ते जाणून आहे. 1च धावावर समाधान. नव्याने आलेला फलंदाज मयूर. यावेळी मात्र कमालीचा पुन्हा एकदा बघा एक्स्ट्रा बाउन्स तिथे कॅरी केलाय चेंडूने. खूप चांगली पिचिंग. कट करायचा होता परंतु खूप जास्त उसळी या चेंडूवर पाहायला मिळाली. फलंदाज तिकडे फटका खेळताना ब्लॉक झालाय. आणि अजून एक लेग बाईच्या स्वरूपात आपल्याला धावा पाहायला मिळते. धावा येणं फार गरजेचं आहे. सामना फार मोठा लांबी नाही. हे दोन्ही फलंदाज जाणतात त्यामुळे एक एक धावा येणं, स्कोर चालता राहणं फार गरजेचं आहे. 16 चेंडू 22 धावा. यावेळी पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. वाईट चेंडू जरूर होता परंतु काही गरज नव्हती मोठा फटका मारण्याची. आणि दुहेरी नुकसान काय झालंय, गळी तर बाद झालेत परंतु चेंडू काढून झालाय.
हे दुहेरी नुकसान मात्र इथे होते. या चुका तुम्हाला टाळाव्या लागणार आहेत. मी आधीच म्हटल्याप्रमाणे व्ही यंगटेकर संघाचा गोलंदाजीचा अटक खूप प्रभावी आहे. म्हणजे या वर्षात खूप चांगली कामगिरी त्यांच्या संघाने केली आहे. 28 धावा प्रत्येक षटकामागे 7 धावांचं कॅल्क्युलेशन डोक्यात असणं फार गरजेचं होतं. परंतु म्हणजे बोलतात ना, व्यावसायिक गटात खेळण्याचा जो अनुभव असतो तो थोडासा कमी राहिलाय. अन्यथा गोलंदाजाने खूप चांगली गोलंदाजी केली होती साई सावली संघाने. इथे 1 ते 2 चौकारात मॅच मध्ये ते येऊ शकतात, परंतु त्या पद्धतीचं टेम्परामेंट त्यांच्या फलंदाजांना ठेवावं लागणार. यावेळी स्वीप खेळायचा होता, कोणता संपर्क नाहीये तिथे. आणि अजून एक निर्धाव चेंडू. खूप सुरेख अशी गोलंदाजी. 2 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आहे. आणि अबू याचा एक खूप चांगलं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते अबू एस कडून. सुभाषने जवळजवळ 4 धावांचं षटक आणि अबूही त्याच्याच पावलावर. यावेळी स्वीप मारण्याचा प्रयत्न, शेवटच्या क्षणाला माघार घेतली आणि त्याचा फायदा. वाईट चेंडू, अतिरिक्त धाव तिथे नक्कीच मिळणार आहे. 8 अशी धावसंख्या, 14 चेंडू आणि 20 धावांची अजूनही गरज आहे. तिथे 20 वाईट आहे. 8 अशी धावसंख्या दाफलकर आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र पुन्हा एकदा हा चेंडू वाईट असेल. या एक धावा अतिशय महत्वपूर्ण आहेत. पण लो स्कोरिंग मॅच मध्ये एक धावांचं महत्व अधिक जास्त होऊन जातं. आधी सोन्याचा भाव 90,000च्या आसपास आला, त्यामध्ये जसं 1 ग्रामचं महत्व आणि क्रिकेटमध्ये 1 डॉट चेंडू आणि अतिरिक्त धावांचं महत्व अधिक आहे. यावेळी मात्र डॉट चेंडू ती चूक करणं टाळलंय अबूने. 13 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. साई सावलीचे 2 फलंदाज कुठे ना कुठे चौकार येणार. धावगतीचा फलक, धाव फलक हलता ठेवणं फार गरजेचं आहे. आणि इथं कौतुक करायला यावं बॅटरचं आणि क्रिकेटचा सन्मान केला. खरं तर त्याचा संघ संकटात आहे तरी सुद्धा त्याने स्पर्धेला सहाय्य केलं. स्पोर्ट्समॅनशिप, खेळाडू वृत्ती त्याने दाखवल्या. चेंडूचा स्पर्श माझ्या हाताला झाला. नक्कीच कौतुक असेल या बॅटरचं. क्रिकेटचा सन्मान केलाय या खेळाडूनं. तर 2 षटकांचा खेळ शिल्लक असेल आणि 12 चेंडू आणि तर अजूनही 12 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज आहे. 19 ना, 19 का? 12 चेंडू 19 धावांची गरज आहे. तर निरंजन गोलंदाजीसाठी आले, ज्याने पहिल्याच चेंडूवर एक महत्वपूर्ण गडी बाद केला होता आपल्या क्षेत्ररक्षणाच्या बळावर. तर दोन्ही बॅटर्स इथे नक्कीच सोपं नसणारा 12 चेंडूत 19 धावा करणं, परंतु कठीणही नसेल. निरंजन दाखल झालेत दिनेशच्या दिशेने. साई सावली सांताक्रूज संघ थोड्याशा अडचणीत आहे. कुठे ना कुठे एक चौकाराची त्यांच्या संघाला गरज आहे, पाहावं लागेल. यावेळी मात्र लेग साईडच्या दिशेला यामुळे चित्त्याच्या चपळाने अबूचा खूप चांगला थ्रो होता. प्रॉपर पद्धतीमध्ये तिथे बॅकअप असणं फार गरजेचं होतं. 1 धाव मात्र तिथे रोखू शकलेलं नाहीये. धावसंख्या मात्र 10 या धावसंख्येवर अतिशय संत अशी सुरुवात साई सावली संघाकडून. 28 धावांचा बचाव करताना
मात्र इथे टिचून मारा केलाय माझगाव संघाने. नक्कीच स्वराज्याच्या काळातही असंच झालं होतं, जेव्हा शिवरायांना आपले 23 किल्ले मुघलांना द्यावे लागले होते, परंतु त्यांनी हिंमत सोडली नाही, शेवटपर्यंत ते लढत राहिले. तर महाराजांपासून प्रेरणा घेण्याची गरज आहे खरं तर. जेव्हा जेव्हा सर्व संपलंय ना, तेव्हा ते फक्त छत्रपती शिवरायांचा पराक्रम, तो संघर्ष डोळ्यासमोर आठवा. मार्ग तुम्हाला आपोआपच लढण्याची प्रेरणा देईल. यावेळी मात्र काय कमालीचं फाईट बॅक केलं यंग पॅकर्स माझगावच्या गोलंदाजाने. म्हणजे खरं तर लो स्कोरिंग जेव्हा जेव्हा मॅच येतात गोलंदाज दबावात दिसतात आणि त्यांच्याकडून चुकावण्याच्या शक्यता जास्त होतात, परंतु यंग पॅकर माझगावच्या संघाच्या गोलंदाजाने ते होऊ दिलेलं नाही, ही जमेची बाब राहिलेली आहे. आणि कुठे ना कुठे हा संघ हवी येऊन बसलाय. साई सावली सांताक्रूझ संघावर 10 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज आहे. साई सावली संघाच्या बॅटर्सने नक्कीच बेसिक क्रिकेट खेळणं फार गरजेचं आहे. गोलंदाजांना सन्मान देणं, एकेरी धावा काढत स्ट्राईक रोटेट करणं आणि कमकुवत चेंडूवर फटकेबाजी करणं फार गरजेचं आहे. तसं होताना दिसलेलं नाहीये. तर ह्या चुका तर झालेल्या आहेत, पाहायचं आहे त्या चुकांपासून धडा घेण्याची गरज. 10 चेंडू 17 धावा. या मात्र नशिबाचा चौका स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये निरंजन करून चूक होते आणि हा चौकार येणं फार गरजेचं होतं साई सावली संघाकरता. तो आलाय. धावा कशाही होते येणं फार महत्वाचं आहे. इथे तर 4 धावा आल्यात. आता कुठे ना कुठे ते एक मोठं अंतर होतं, ते कमी झालंय धावांचं. धावसंख्येचा धावफलक जर पाहिला तर आपल्याला पाहायला मिळते 15व्या धावसंख्येवर. आता 9 चेंडू 13 धावा. इथे कॅज्युअल अप्रोच दाखवून फायदा नाहीये, पूर्ण प्रयत्न करावे लागतील. यावेळी मात्र सन्मान देण्याचा प्रयत्न बॅकफूटला गेला. धावचीची संधी, पण तो थ्रो अचूक पद्धतीने आलेला नाहीये. तो निरंजनचं चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू जर सुटला असता तर तिथे चौकार देण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. निरंजनची स्पिरिट आहे बघा, त्यांनी नजर हटवलेली नाही. चेंडू भले माझ्या डोक्याला लागला तरी चालेल, परंतु मी सरळ रेषेत राहील. नंतर हा चेंडू मागे चौकारी गेला असता. कमालीचं बॅकअप तिथून पाहायला मिळालं. 5वा चेंडू निरंजनाचा. आणि इथे मात्र चेक केला जातोय. 8 चेंडू 12 धावांची अजूनही गरज आहे. इथे जर एक चौकार आला तर मग नक्कीच एक सामना डोलायमान परिस्थितीत राहू शकतो. इथे दोन्ही संघ आता मात्र दबावात असतील. इथे मात्र चेंडू घेतो पायाचा वेळ. ते एक धाव पुन्हा एकदा पाहायला मिळते. तिथे खरंच थ्रो करण्याची गरज आहे का? नक्कीच नव्हती. कारण इथून जर भूल चुकीने जर चौकार आला तर मग ते साई सावली संघ हावी ठरू शकतो. पाहावं लागेल. या दोन्ही बॅटर्स कडून एक चौकार येणं फार अपेक्षित आहे. 7 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज. कारण सामना अजूनही दोन्ही संघाच्या बाजूने समान पारड्यावर आहे. तर नक्कीच या विजेत्या संघातील संघ मात्र ओंकार मालाड या संघाशी 2 हात करणार आहे. पाहावं लागेल. यावेळी सुरेख असा चेंडू पाहायला मिळाला. खूप चांगला टर्न, खूप चांगली पिचिंग पाहायला मिळाली आणि आपले षटक महागडं ठरणार नाही याची काळजी मात्र निरंजनने घेतली आहे. 3 षटकांची येथे समाप्ती आणि इथे मात्र साई सावली सांताक्रूझ संघ जाऊन पोहोचतोय 18 या धावसंख्येवर. 6 चेंडू आणि 10 धावसंख्येची अजूनही गरज आहे. सहा चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज आहे. हे शेवटचं निर्णायक षटक नक्कीच सागर निवाते हाताळणार आहे, यात शंका नाहीये. एक वडा एक्सप्रेस म्हणजे दक्षिण मुंबईमधील सर्वात वेगवान गोलंदाज कोण असेल तर सागर निवातेचं नाव घेता येईल. कारण आपल्या या विभागात अंबरनाथ पॅटर्न पद्धतीचे गोलंदाज फार कमी आहेत. जर तुम्ही चेंबूरच्या पुढच्या भागापासून गेलात
म्हणजे हार्बर आणि सेंट्रल लाईनकडे गेलं तर तुम्हाला अंबरनाथ पद्धतीचे गोलंदाज वारंवार पाहायला मिळतील. सागर मात्र त्याला अपवाद आहे. खूप चांगल्या टप्प्यावर मिसाईल गायडेड यॉर्कर ही त्याची खास ओळख आहे सागरची. 6 चेंडू आणि 10 धावा. परंतु क्रिकेट हे कधी नावावर खेळलं जात नाही तर ते परफॉर्मन्सवर खेळलं जातं. तर 6 चेंडू आणि 10 धावसंख्या पाहायचं या धावांचा बचाव होऊ शकेल का व्ही यंग पॅकर्स संघाकडून. तुर्तास पहिला चेंडू काय कमालीचा. मी आधीच म्हटल्याप्रमाणे ब्लॉकहोल पद्धतीचे चेंडू टाकण्यात हा गोलंदाज तरबेज आहे. यावेळी काय कमालीचा चेंडू पुन्हा एकदा स्टंपिंगच्या स्वरूपात पुन्हा एकदा बॅटर मात्र तंबूच्या आश्रयाला. चेंडू नो जरूर आहे त्यांचा इशारा केला आहे. परंतु फलंदाज बाद झाला असल्या कारणाने हा चेंडू काउंट होणार आहे स्पर्धेच्या नियमानुसार. बॅटर्स कडून कोणताही असं म्हणजे पॉझिटिव्ह अप्रोच दिसायला पाहिजे. हावी येऊन बसले पाहिजेत काहीतरी प्रयत्न करताना. तो प्रयत्न थोडासा कमकुवत दिसला. क्रिकेटचं बेसिक्स जेव्हा तुमचे फटके बॅटला लागत नसतील तर व्ही शेपमध्ये खेळणं जास्तीत जास्त खेळणं फार गरजेचं असतं. कारण तुम्ही जेव्हा क्रॉस बॅटेड फटका खेळता तेव्हा नक्कीच तुम्ही थोडंसं मागे जाऊन तो फटका खेळत असता. यावेळी मात्र पायाचा वेळ चेंडू तिथे डेड ओढणार आहे कारण कोणतीच ॲक्शन झालेली नाही आहे फटका खेळण्याची. तर 3 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. यावेळी मात्र पुन्हा एकदा खूप सुरेख असा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. बघा तिथे जोपर्यंत पंच इशारा देत नाही धावा घ्यायचे आहेत. क्षेत्ररक्षकांनी सज्ज राहायचंय हे ध्यानात घ्या. आता 2 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. तर सागरचं कौतुक करावं लागेल. एक शेवटची संधी असणार आहे साई सावली संघाकरता. या दोन्ही चेंडूवर चौकार येणं फार गरजेचं आहे कारण कंपल्सरी चेसिंग आहे. नाही तुर्तात तसं काही घडणार नाहीये याची काळजी मात्र सागरने घेतली आहे. आणि आता एक औपचारिकता राहिली आहे. एका चेंडूत 8 धावा ज्या क्रिकेटमध्ये खरं तर अशक्य आहेत परंतु नो पडला तर ते शक्य होऊ शकतं. सागर ते होऊन देणार नाहीये आणि तसंच झालं. अभिनंदन व्ही यंग पॅकर माझगाव संघ. आपण खूप कमी धावांचा बचाव केला आणि पुढच्या फेरीत मात्र आपला संघ दाखल झाला. खूप खूप अभिनंदन आणि खूप कौतुकही असेल. खूप चांगली फाईट सांताक्रूजच्या साई सावली संघाने दिली आहे. आता यानंतर लागलीच पुढचा सामना असणार आहे क्वार्टर फायनल फेरीचा.